तर नमस्कार मित्रांनो, कशा आहात? तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे दीपक रॉक्स. तर आज आपण करणार आहेत पहिला लाईफस्टाईल डेली ब्लॉग. तर चांगला रिस्पॉन्स द्या डेली ब्लॉगला सुद्धा. फेस्टिवलचे तर कंटेंट राहतातच माझे. तर बघूयात चला मग आपला पहिला लाईफस्टाईल डेली ब्लॉग कसा असणार आहे. आजचा पहिला ब्लॉग आहे. तर चांगला सगळ्यांनी सपोर्ट करा आणि ब्लॉग सगळ्यांनी पूर्ण बघा. चला मग. तर मित्रांनो, आंबा उन्हाळ्याचे आंबे पाडायलेत मस्त काठी बिटी धरून. आता माझ्या भावाला लागली आहे भूक. बघूत काय खाऊ घालते. मला सुद्धा भूक लागलेली आहे. त्याला वाटलं मी गाडी चालेल, पण उन्हाळ्याचे दिवस आहेत. जे गाडी चालवणार त्याला जास्त ऊन लागते. एक हात सोडून चालू नको बाबा, नंतर बोल बायकोला तुझ्या. तर भाऊ एक हात सोडून गाडी चालवायला आहे, ते पण गिअरची गाडी आहे. अजून काही दिवस बघायचे आहेत आपल्याला. 15 मिनिटानंतर ट्रॅव्हलिंग करून आलो आम्ही आता पाकीजा शुद्ध शाकाहारी हॉटेल. जे नांदेडमध्ये श्रीनगर भागात प्रसिद्ध असे फेमस खिचडी भजे भेटतात, तिथं पापड वगैरे. चला तर आपण आज खाऊयात पाकीजा हॉटेलची खिचडी. खूप चला बघूयात वर आता. भाऊ एक्साइटेड आहे खाण्याच्या बाबतीत. ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. काय काय मागवले? मठ्ठा घ्या फक्त. तर बघू शकतात खिचडीची क्वालिटी. भाऊ व्हिडिओ पण करू देण्यात त्याला लगेच खायला सुरुवात. मठ्ठा पण आहे थंडगार मस्त. मठ्ठा घेऊ 2 द्यावी. मठ्ठ्याची क्वालिटी ज्यांना मठ्ठा पाहिजे त्यांनी नक्की मस्त पाकीजा हॉटेलला एकदा या, श्रीनगरचं. चला खाऊन घेऊयात आणि पुढचा व्हिडिओ करूत. भाई मठ्ठ्याची क्वालिटी एक नंबर. 2 ग्लास घेतले आम्ही, तरी अजून प्यायची इच्छाच आहे, पण पोटात जागा नाही आता. एवढं सगळं संपवले, याचं चालूच आहे अजून. चला आपण आपलं पिऊन घेऊ. भाऊ जायचं कुठं आहे आपल्याला? गुड क्वेश्चन, यू आर अ गुड क्वेश्चन. तर घरच्यांनी पाठवलं होतं आता सफरचंद आणायला. तर निघालो आम्ही रेस्ट हाऊसला, कारण छत्रपती चौकामध्ये भेटले नाहीत. तर रेस्ट हाऊसला 100% तिथं सगळ्याच प्रकारचे फळं भेटतात नांदेडमध्ये. चला तर मग जाऊत आता रेस्ट हाऊस रोडला. शर्यत सेपांचे रेट काय चालू आहेत सध्या? किती रुपये म्हणे? 220, 250. ये लगा दो आधा किलो. हां किती रुपये किलो तर काय? 220. उद्यापासून धंदा सुरू करतो मी. शेपच विकतो उद्यापासून. बाजार कपडे फाडणार. चला भाऊच्या डोक्यात नवीन आयडिया आलेली आहे आता. उद्यापासून शेप विकायचे. रावण काय तसे उन्हाळ्याचे सगळेच आयटम महाग भेटतातच. उन्हाळ्यामध्ये फळांचे रेट जास्त वाढतात. चला बघू नेक्स्ट स्टेप आपली काय आहे ते आता. बघू शकतात मित्रांनो, हे आनंदनगरचा भाग राज मॉल. तर नेहमी या रस्त्यावर एवढे कॉलेजचे मुलं वगैरे असतात. सगळा रस्ता असा सुना पडलेला आहे. एक तर JEE नीटच्या एक्झामसुद्धा झाल्यात आणि त्यातल्या त्यात एवढा कडक उन्हाळा. तर सगळे ट्युशन वगैरे सध्या बंद आहेत. 90% तरी बंदच आहे ट्युशन. पण इथं स्कूटी टाकली होती मॉडिफाय करण्यासाठी भावाची. 10 दिवस होऊन गेले, अजूनसुद्धा काम झालंच नाही. 10 दिवस झालं, रोज 2 टाईम चक्रा चालूच आहेत. माहीत नाही अजूनही, आज देतो उद्या देतो चालू आहे. सगळे टप्पर वगैरे कलर करण्यासाठी टाकली होती. अगोदरची स्कूटी आणि नवीन स्कूटीमध्ये खूप फरक राहणार आहे, पण टाईम खूप घेतला आहे बाबा. 10 ते 10 दिवस तर झाली कंप्लीट आजच्याला. एवढ्या उन्हाचं चक्कर मारावं लागले. यांना किती वेळेस सांगितलं भाई काम करून द्या. आता काय करणार, अर्धं काम झाल्यावर आपण वापस तर नेऊ शकत नाही तो. चला बघूत पुढे. तर आता गाडी बघणं झाले, आता निघालो तो वापस आपल्या शॉपकडे. तर जाता जाता इथं मस्तपैकी थंडगार रसनाची बॉटल भेटते 10 रुपयाला. ते पिऊन जाऊयात आपण. ओ इथं आहे, चला घेऊयात. थंडगार बॉटल असते मस्तपैकी 10 रुपयाला. कुठला ॲड्रेस आहे? पक्की चाळ पोलीस चौकी, याच्या समोरच एक्झॅक्ट. मस्त बॉटल रसना असते 10 रुपयाला. चला घेऊत. एक सचिन पकड. थंडगार उन्हाळ्याचा आनंद 10 रुपयाला रसनाची बॉटल. चला पिऊयात आपण. कसा आहे रे रसनाची टेस्ट? कशी आहे? नंबर आहे. 10 रुपयाला स्वस्त आहे मस्त. जो भी है सब है. बघू शकतात भाई, नांदेडचं ऊन एवढं डेंजर आहे की
चेहऱ्याला असं चटकं लागायला जसं काय आपण कुठल्या तरी झाडासमोरच बसलेलो आहे. खूप भयानक ऊन आहे नांदेडमध्ये. शक्यतो कोणी बाहेर फिरू नका. आता आम्ही फिरत आहेत, म्हणतील लोक की तुम्ही फिरायलात मग आम्हाला काय सांगायलात. तर आम्ही फिरतोय म्हणून आम्हाला ऊन लागायले, त्याच्यामुळे आम्ही सांगायलो काहीतरी काम होतं म्हणूनच बाहेर निघालो होतो. बघितलं होतं तुम्ही, गाडी रिपेअरिंगला टाकली होती, त्याच्यामुळे जाणं गरजेचंच होतं म्हणून आम्ही निघालो होतो बाहेर. नाहीतर एवढ्या उन्हामध्ये कोण बाहेर निघणार आहे. तरी पूर्ण फेस कव्हर आहे माझा, काही टेन्शन नाही. चला तर तुला घेतलास आता मी टाकते पूर्ण टाक. ऊन बाबा नांदेडचं पूर्ण टाक. हां मलाही बसता येऊ. तर गाड्या बाहेर ठेवलं तर बसता येईना. चले कसं वाटायला? एकदम गारगार. आता कसं वाटते? गारगार बॉईल अंडा व्हायले. ऊन रे बाबा. चलो आता आम्ही निघालो टिफिन घेऊन आपल्या शॉपकडे. रोजचाच रुटीनचा टाइम दुपारी जेवणाचा. चला निघूत. त्या सगळ्या नांदेडमध्ये पाण्याची हेच प्रॉब्लेम आहे. जागोजागी कुठेही जा फिल्टरच्या पाण्यावर तुम्हाला लाईन दिसेल पाणी घेण्यासाठी थंड. तर नांदेडचं वातावरण सध्या एवढं गरम झालं आहे की बस थंड पाण्याचीच गरज आहे सगळ्यांना. तर आम्ही पण आलो जारचं पाणी घ्यायला. चला जारचं पाणी घेतलं की निघूयात आपण दुकानाकडे. पाण्याची आणली. किती रुपयाची फुटे रे? 10 रुपये. 10 रुपये. 10 रुपयाच्या 2 फ्रुट्या आणल्यात. 10 का दाम आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी 10 रुपयाची फ्रुटी आणलेली आहे. उन्हाळ्याचे दिवस आहेत, दिवसभर आपल्याला खायचंच आहे म्हणून उन्हाळ्याचं आहे का नाही. आपल्या भाऊचं शॉप लक्ष्मी मल्टी सर्व्हिसेस अँड मोबाईल रिपेअरिंग. आणि हे सुद्धा लेडीज इम्पोरियमचं संपूर्ण सामान भेटतं इथं. तर आता दुपारच्या टायमाचं चला झोप घेऊयात. तर ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त कमेंट करून सांगा आम्हाला की मी अशी लाईफस्टाईलची डेली ब्लॉग बनवू का नको. जर तुम्हाला आवडतील तर मी नक्कीच बनवेल. तर भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय नांदेडकर. श्रे बाय.